नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी ठाण्यातून समोर येते. आज ठाण्यात मेट्रोची चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे. मुंबई महानगरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे मेट्रो प्रकल्प 4 वडाळा घाटकोपर कासारवडवली 4A या कासारवडवली ते गायमुख प्रकल्पाची कामं ठाणे शहरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मेट्रो ट्रेन रुळांवर आल्यानंतर आज मेट्रोची चाचणी होणार आहे. ही मेट्रो घोडबंदर इथल्या गायमुख ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन पर्यंत धावणार आहे. तर इथल्या 10 स्थानकातून ही मेट्रो धावणार आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, आज ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी होणार आहे, काय अधिक अपडेट? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी पोहोचतील आणि या मेट्रो चाचणीला सुरुवात करतील. खरं तर अनेक वर्षांपासून काम जे आहे ते या ठाण्यामध्ये सुरू आहे मेट्रोचं, आणि यातील पहिले जे 10 स्टेशन आहेत मेट्रोचे 10 स्टेशन त्या मार्गिकेंवरती पहिली चाचणी जी आहे ती मेट्रोची होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे. आणि माझ्या मागे हा जो मॅप आपण पाहतोय मेट्रो मार्गिका 4A हा संपूर्ण मॅप आहे. म्हणजेच गायमुख ते वडाळा इथपर्यंतचा हा संपूर्ण आपण मॅप पाहतो. त्यातला जो पहिला टप्पा आहे गायमुख ते कॅडबरी जंक्शन, हा जो पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्याची जो चाचणी आहे ती आज चाचणी पूर्ण होणार आहे. आणि यानंतर डिसेंबर अखेरीस हा संपूर्ण मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. एकंदरीतच ठाणेकर अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीत अडकलेला पाहायला मिळतो, तोच हा पट्टा आहे. गायमुख ते कापूरबावडी कॅडबरी जंक्शन हाच संपूर्ण जो टप्पा आहे, या टप्प्यामध्येच जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो. आणि याचमुळे हे जे पहिले 10 स्टेशन आहेत हे स्टेशन खुले केल्यानंतर कुठेतरी हा वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल. कारण जे वाहनं मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येत असतात ही वाहनं कुठेतरी कमी येतील आणि यानंतर मेट्रोचा प्रवास जो आहे तो ठाणेकर नागरिक करतील. आणि म्हणून हा पहिला टप्पा जो आहे तो प्रवाशांसाठी डिसेंबर अखेरीस खुला होईल. त्यानंतर दुसरा टप्पा आणि मग तिसरा टप्पा खुला केल्यानंतर संपूर्ण मेट्रो जी आहे ती सर्वच प्रवाशांसाठी म्हणजे मुंबई ते ठाणे हा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत येईल. त्यामुळे या मेट्रोची प्रतीक्षा जी आहे ती ठाणेकरांची संपलेली आहे. अंकिता, निश्चित धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे एकंदरीतच ठाण्याच्या या मेट्रोची आज चाचणी होणार आहे. ठाणेकरांची गेल्या इतक्या वर्षांची प्रतीक्षा अखेरात संपलेली आहे. तर ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये या मेट्रोची चाचणी ही पार पडणार आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन पर्यंत ही मेट्रो धावणार आहे. त्यामुळे अगदी काही दिवसातच ही मेट्रो प्रवाशांसाठी देखील खुली होईल. तर ठाणे मेट्रो मार्गिकेवरील स्थानक आपण पाहतोय गायमुख, गोवनीपाडा, त्याचबरोबर कासारवडवली, विजय गार्डन, डोंगरीपाडा, टिकुजिनीवाडी, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी जंक्शन अशी या मेट्रो मार्गिकेतील स्थानक असतील.